नमस्कार, मी वैदेही। सध्या मुंबई महानगरपालिकेचं बिगुल तर वाजलेलं आहे, पण प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे ते राजकीय पक्षांनी नेमक्या कुठल्या पद्धतीच्या घोषणा केलेल्या आहेत। मुंबईकरांना किंवा इतर महानगरपालिकेमध्ये असलेल्या नागरिकांना नेमक्या कुठल्या सुविधा मिळणार आहेत आणि त्या सुविधा ज्यांची घोषणाबाजी तर होतीये त्या प्रत्यक्षात मिळणार आहे का? या सगळ्या गोष्टी खरं तर कागदावर सध्या दिसून येत आहेत, पण प्रत्यक्षामध्ये त्या उतरवल्या जातील का असे अनेक प्रश्न खरं तर आहेत। या सगळ्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे आहेत। आपण त्यांच्याकडूनच अधिक माहिती घेणार आहोत। अमितजी, स्वागत आहे तुमचं आमच्या शो मध्ये। अमितजी, सगळ्यात महत्त्वाचं जसं मी म्हटलं की प्रत्येक निवडणूक येते, प्रत्येक निवडणुकीमध्ये घोषणांचा पाऊस पाडला जातो। मुंबईकरांना किंवा इतर जे नागरिक आहेत त्यांना नेमक्या कोणत्या गोष्टी मिळणार या संदर्भात खरं तर कागदोपत्री अगदी प्रचंड अशी प्रश्नावली असते, त्याची उत्तरं असतात। तुम्हाला वाटतं खरंच या गोष्टी मिळतात किंवा खरंच या घोषणा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी असतात? पूर्ण करण्यासाठी असायला पाहिजेत। तुम्ही नाशिक बघितलं तर आम्ही जो वचननामा जाहीर केलेला त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही काम केलं। पाण्याचा प्रश्न आजपर्यंत मुंबईत असू कसं शकतो असा मला प्रश्न पडतो कधी कधी म्हणजे नाशिकमध्ये आपण त्यांचा पुढच्या 30 वर्षाचा पाण्याचा प्रश्न आपण सोडवला, मुकडे धरण आणून। आणि तुम्ही रस्त्यांची परिस्थिती बघितली, 2.5 वर्ष आपल्याकडे कमिशनर नाही दिला, तरी 2.5 वर्षानंतर कमिशनर आल्यानंतर साहेबांनी 500 किलोमीटरचे रस्ते नाशिककरांसाठी म्हणजे मुंबई गोवा नाशिककरांसाठी करून घेतले। म्हणजे साहेब नेहमी सांगतात की पावसाळ्यात पत्रकारांना फोन जायचे तिकडच्या की आम्हाला खड्ड्यांचे फोटो पाठवा रस्त्यावर। बरोबर, पत्रकार बोलायचे इकडे खड्डेच नाही पडत, आम्ही फोटो काय पाठवू? सो ही जी परिस्थिती आहे ही होऊ शकते आणि सहज होऊ शकते। त्याच्यामुळे मला वाटतं हे वचननामे जे तुम्ही जाहीर करता हे 5 वर्षांनी मला वाटतं ते दिसले पाहिजेत लोकांसाठी। मला वाटतं जनता कुठेतरी सुज्ञ झाली पाहिजे की खासदार काय करतो, आमदार काय करतो, नगरसेवक काय करतो, ही कामं त्यांची कामं काय असतात हे मला वाटतं त्यांना कळलं पाहिजे आता। निश्चित। पण अमितजी, जसं तुम्ही म्हणालात की नाशिकमध्ये जे प्रेझेंटेशन तुम्ही जो वचननामा दिला होता त्या परीनं तुम्ही काम केलं, मग तो पाण्याचा प्रश्न असू दे, सुशोभीकरणाचा देखील प्रश्न असू दे, या सगळ्या गोष्टींमध्ये नाशिककरांनी अनुभव तर घेतला। मात्र नंतर निवडणुकीमध्ये ज्यांना निवडून दिलं त्यांच्याकडून कामाची पोचपावती मिळाली नाही अशा तक्रारी देखील आल्या। मग तरी देखील जनता इतक्या तक्रारी असून लोकांना अशी नेमून देते किंवा त्यांची निवड केली जाते। काय नेमकं कारण असेल नेमकं ह्याच्यामध्ये? कोण चुकतंय? नाही, चुकत म्हणजे आम्ही कुठेतरी पोचवण्यात चुकत असू काहीतरी कामं, किंवा मला माहित नाही काय होतंय, किंवा ज्या प्रकारे आता साहेब मला वाटतं 2017 पासून ईव्हीएमच्या विषयी बोलतात, बरोबर, ज्याला आपण डावळूच शकत नाही। आणि आता एक वेगळा विषय आला दुबार मतदारांचा। त्याच्यामुळे ह्या पण गोष्टी असतील, जनता कुठेतरी डोळे उघडत असेल, पण आता आम्ही त्या सगळ्यांचा एक तोड काढलाय। मला वाटतं ईव्हीएम असू दे, पण आम्ही दुबार मतदारांना बाहेरच तिकडे जे इलेक्शन निवडणुकीचे केंद्र असेल त्याच्या बाहेरच मारणार आहोत। आणि याच्यात मला वाटत नाही की पोलीस पण काही करू शकतात, कारण दुबार मतदार आहे तो खरं तर ती पायरी चढणं गरजेचं वाटतं का? कारण जसं तुम्ही म्हणालात की जर दुबार मतदार त्या ठिकाणी आले तर ते नक्कीच मार खातील, ही पायरी चढणं योग्य आहे सध्या? म्हणजे मारहाण करणं अशा पद्धतीनं मग काय करायला पाहिजे? बेंच टाकून, खुर्ची टाकून, प्रत्येक दुबार मतदाराला बोलवून तिकडे अरे आल्या मतदाराला पण तू चुकतोयस, हे असं नको करू, असं बोलायला पाहिजे का? आणि माझं म्हणणं आहे की एक मेसेज गेला पाहिजे। 40 लाख तुम्ही महाराष्ट्रात मतदार आणले दुबार, लोकसभे ते विधानसभे, लोकसभेचा निकाल बघून विधानसभेच्या निवडणुकीसाठी 40 लाख महाराष्ट्रात मतदार आणले गेले। आम्ही पुरावे घेऊन, मला वाटतं विरोधी पक्षांचे सगळ्या विरोधी पक्षांचे मोठे नेते इलेक्शन कमिशनरला भेटायला गेलेले, तेव्हा मी नव्हतो। राज्याचे इलेक्शन कमिशनर जेव्हा भेटले तेव्हा मी नव्हतो। तो इलेक्शन कमिशनर बोलला हा केंद्राचा इलेक्शन कमिशनर बघतो। पुढच्या दिवशी दोघंही होते, दोघांकडे उत्तरं नव्हती। म्हणजे तुम्हाला इलेक्शन कमिशनर पण आपलं विकलं गेलंय का? कमिशन आपलं विकलं गेलंय का? कोण चालवतंय तुम्हाला? जसं तुम्ही आता म्हणालात की ईव्हीएमचा विषय जो राज ठाकरे यांनी 2017 साली उघडकीस आणला, त्यानंतर दुबार मतदारांचा आता जे प्रकरण बघायला मिळत आहे, आता बिनविरोध पण प्रकरण सध्या बघायला मिळत आहे। हे स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी होत आहेत असा आरोप वारंवार जे आहे
ते ठाकरेंकडून केला जातोय. खरंच असं होतंय? खरंच असं कोणीतरी सेट करतंय का? पुरावे आहेत. 5 कोटी देऊन उमेदवारी अर्ज, तुम्ही मला सांगा, असं आयुष्यात कधी कुठच्याही निवडणुकीत आपल्या महाराष्ट्राच्या झालंय का की बिनविरोध 70 ठिकाणी उमेदवार जिंकून येतो? त्या दिवशी ठाण्यातनं आम्हाला कळलं, साहेबांना कोणतरी सांगत होतं की एका घरात 3 उमेदवार होते, त्यांना 15 कोटीची ऑफर गेली, उमेदवारी अर्ज मागे केला. आपल्याकडे कसं असतं, ह्या गोष्टी आपल्या कानावर असतात, आपल्याला माहिती असतात खऱ्या आहेत, पण ह्या गोष्टी आपण प्रूव्ह नाही करू शकत. आता त्या महिला बाहेर येऊन बोलल्या तर, फॉर एक्झाम्पल इकडे कुलाब्यात ते कोण नार्वेकर, त्यांच्यासमोर ती तेजल पवार नावाचे एक कॅन्डिडेट आहे, तिला धमकवलं गेलं, तिला पैशाच्या ऑफर दिल्या. पण असे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मला रिस्पेक्ट आहे की जे झुकले नाही. त्यांनी सेना भवनमध्ये येऊन, शिवसेना भवनमध्ये येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली की असं असं होत आहे, आणि मला वाटतं शिवसेना आणि मनसे दोघांनी त्यांना पाठिंबा दिला. बरोबर. पण जसं तुम्ही म्हणालात की काही उमेदवार झुकत नाहीत, पण अनेक उमेदवार असे देखील आहेत, म्हणजे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक उमेदवार असे देखील आहेत ज्यांना बिनविरोध एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. मग उमेदवारच जर पाठिंबा देत असेल तर या गोष्टीला काय म्हणणार? कारण थेट उमेदवारी दिलेली आहे, उमेदवारी अर्ज भरलेला आहे, समोरासमोर उभे आहेत. हा चुकीचा पायंडा कोण लावतोय? तुम्ही पैसे देऊन जर उमेदवार विकत घेणार असाल तर हा चुकीचा पायंडा आहे, आणि हा आपण एक्सेप्ट केला पाहिजे. सोलापूर बघितलं तुम्ही, उमेदवारी अर्ज मागे नाही घेतल्यामुळे खून झाला तिकडे. बरं, फडणवीस साहेबांना अजून वेळ नाही मिळाला तिकडे जायला, कारण प्रचार चालू आहे, खूप महत्वाची निवडणूक आहे. पण शेवटी निवडणुका येतात जातात, तो माणूस परत नाही येणार ना. त्या दिवशीच मी बोललो की मेट्रोला तुम्हाला करायला किती खर्च आला, आय थिंक 15-20 हजार कोटी संपूर्ण मुंबईमध्ये. त्या पैशात तुम्हाला लोकल ट्रेनला दारं नाही लावता आली किंवा त्याच्यापेक्षा कमी पैसे लागले असते. दिवसाला 14 लोक पडून मरतात लोकल ट्रेन्समधनं, दिवसाला ऑन एन ॲव्हरेज. हे मुंब्रा प्रकरण झाल्यानंतर त्यांनी अनाउन्समेंट केली होती की लोकल ट्रेनला दारं लावण्यात येतील. म्हणजे मुंब्रामध्ये जेव्हा रेल्वेतून पडून जे जवळपास 10 लोक मेली तेव्हा. मी तुम्हाला ऑन एन ॲव्हरेज 14 लोक पडून मरतात सांगतो. तुमच्याकडे एक बातमी व्हायरल झाल्यावर तुम्हाला का हे होतं, तुम्ही का जागे होता? कुठची तरी बातमी व्हायरल झाल्यावर तुमच्यापर्यंत पोहोचते का? मग मंत्री म्हणून तुम्ही काय करता? सोशल मीडियावर असता की अरे हे झाले, आता दारं लावू. पण मग विकास केला असं जे ठामपणे सांगितलं जातं की आम्ही महाराष्ट्राचा विकास केला, आम्ही हे रस्ते बांधले, आम्ही विकासाला गती दिली, हे जे काही ठामपणे सांगितलं जातं, मग कुठेतरी या सगळ्या गोष्टी ज्या अगदी रिलेट होतात सर्वसामान्य माणसांना, तिथपर्यंत पोहोचण्यामध्ये त्यांना अपयश येतं असं वाटतं तुम्हाला? नाही, हे जे मतदार किंवा उमेदवार फोडणं वगैरे, उमेदवार फोडणं वगैरे, हे का तुम्हाला भीती आहे की तुमचा माणूस नाही निवडून येणार? जर तुम्ही 2014 पासून बोलता विकास केलाय तर भीती काय आहे? मी ही भीती नसली पाहिजे ना. सगळे सामोरे जाऊ ना लोकांसमोर. आणि मला वाटतं की पंजाब, तेलंगणा, आत्ता 2 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, बॅलेट पेपरवर झाल्या. एकीकडे भाजप 4 नंबरवर आहे, एकीकडे 7 नंबरवर आहे. हिंमत असेल तर मुंबईत घ्या ना, महाराष्ट्रात घ्या ना. कारण काय असेल? कारण जसं तुम्ही म्हणाल की बॅलेट पेपरवर निवडणुका घेत नाहीत, उमेदवारी 2014 पासून सत्ता ईव्हीएमचं कारण तर मला वाटतं साहेब सांगतायत. बरं, तुम्हाला नसेल ना, तुम्हाला वाटतं ईव्हीएम ही एक चांगली गोष्ट आहे, बॅलेट पेपर काय वाईट आहे? जगातल्या सगळ्यात मोठ्या राज्यांमध्ये बॅलेट पेपर, सगळ्यात मोठ्या देशांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जातात, अमेरिका पकडून. सो आपला देश काय ईव्हीएमवर एवढा हे आहे? बरं, झाडांचं कारण मला देऊ नका. तपोवनमध्ये काय केलं तुम्ही बघितलं, आरेमध्ये काय केलं तुम्ही बघितलं. त्याच्यामुळे पेपर आणि झाडांचं कारण मला देऊ नका. तुम्ही काय लेवलला झाडं कापताय आणि बिल्डरांच्या घशांमध्ये जमीन घालताय हे मला माहिती आहे. पण त्यांना हे कळत नाही की हवा ही लक्झरी नाही आहे, हा तुमचा अधिकार आहे. तुम्हाला स्वच्छ हवा मिळायला नको. हे राजकारणी म्हणून त्यांचं काम नाही की आपल्याला स्वच्छ हवा मिळायला पाहिजे. लवकर जागी नाही झाली तर हे सुधारणं खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे पण सर्वसामान्यांसाठी आम्ही आमचं सरकार जे सर्वसामान्यांसाठी आहे अशी टॅगलाईन घेतली जाते. सर्वसामान्यांचं सरकार, सर्व भाऊ बहिणींचं सरकार अशी टॅगलाईन घेतली जाते. मग इथपर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत हे पोहोचलेत की नाही, तुम्हाला काय वाटतं? कारण 1500 रुपये लाडक्या बहिणींना दिले जातात, बरोबर? त्यामुळे बहिणी किंवा महिला वर्ग आहे त्यांना खुश करण्याचा 1500 रुपये तुम्ही देता, बरोबर. ही गोष्ट तुम्ही निवडणुकीच्या वेळेला कशी चालू करू शकता? हा वचननामा आहे ना, निवडणुकीनंतर चालू करा.
मी आता जे अनऑफिशियल पैसे वाटतात तेच तुम्ही ऑफिशियली वाटणं तुम्ही निवडणुकीच्या वेळेला कसं चालू करू शकता? बरं, अजितदादा येऊन बोलतात की 14,000 पुरुषांना पण मिळाले पैसे त्याच्यात. पुरुषांनी लाभ घेतला. म्हणजे काय? लाडकी बहीण तर लाडकी बहीण ना. म्हणजे उत्तम संकल्पना आहे, पण तुम्ही निवडणुकीनंतर चालू करा ना. हे म्हणजे तुम्ही ऑफिशियली हे देताय ब्राईब. तुम्ही देखील तुमच्या वचननाम्यामध्ये या संदर्भात घोषणा केलेली आहे. घरकाम पहिली गोष्ट करणाऱ्या आम्ही आता महिलांसाठी चालू नाही केलं, निवडणुकीच्या घोषणा वेळेला. केली. हां. घोषणा केली. आणि आम्ही जे करतोय ना, बाकीच्या पण तुम्ही घोषणा बघा वचननाम्यामधल्या. आमचं एक विजन आहे आणि एक इच्छाशक्ती आहे की आम्ही 5 वर्षात हे करून घेणार. बरं. पण ते वचननाम्यामधले अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही सर्वसामान्य किंवा यूथ किंवा पेट लवर्स या सगळ्यांचा तुम्ही क्रायटेरिया त्याच्यामध्ये घेतलेला बघायला मिळत आहे. याच्या आधी जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस 2017ला राज ठाकरे स्वतः भाषणांमध्ये होते. त्यांनी ब्लूप्रिंटचा उल्लेख केला होता. ब्लूप्रिंट संदर्भात त्यांनी महत्त्वाचे मुद्दे दाखवले होते. विकासाचा हा दृष्टिकोन जो 2017ला राज ठाकरे यांनी देखील दाखवलेला होता, आता तुम्ही दाखवताय. तुम्हाला वाटतं की हे लोकांपर्यंत पोहोचतं आणि लोक याला सिरियसली घेतात? नाही, मी तुम्हाला सांगतो का हे पोचतंय. आणि प्लस आत्ताची जी निवडणूक आहे ही मी माझ्या पॉलिटिकल करिअरमधली बघितलेली. जेव्हापासून मला राजकारण करायला लागलं, ही सगळ्यात घाणेरडी निवडणूक आहे. हे आपण कुठेतरी हुकुमशाहीकडे चाललोय आणि मला वाटतं हे लोकांना आता राग आहे त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी होत आहेत. 2 भाऊ एकत्र आल्याचा आनंद आहे, आमचा वचननामा चांगला झाला आहे जे आम्ही करून घेणार 5 वर्षात, आणि ह्यांच्याबद्दलचा राग, हे सगळं 15 तारखेला बाहेर निघेल. बरोबर. पण तुमचं आणि उद्धव ठाकरे यांचं कुटुंबाचं खरं तर जे आता जवळीकता निर्माण झालेली आहे, जे एक झालेले आहेत, त्या गोष्टीला यायला 20 वर्ष लागली. आणि 20 वर्षानंतर जर 2 भाऊ राग विसरून एकत्र येऊ शकतात, तर मग मराठी माणूस का नाही, असं तुम्ही आवाहनही केलेलं आहे. तुम्हाला वाटतं की 2 भावांमुळं हे सगळे मराठी लोक जे आहेत ते एकत्र येतील? नाही, मला वाटतं एकत्र येतील नाही, एकत्र आले आहेत असं मला वाटतं. ज्या प्रकारे मी आता फिरतोय, प्रचार चालू आहे, मला वाटतं एकत्र आले आहेत. आम्हाला युतीच्या आधी पण मला वाटतं आपला तो कार्यक्रम झाला हिंदी सक्तीच्या विरोधात, त्याच्यानंतर मला इतके फोन आले की अरे काय बरं वाटलं 20 वर्षांनी एकत्र बघून, प्लीज आता एकत्र आहे, ही निवडणूक युतीत झालीच पाहिजे, असे एवढे फोन आले. मी आदित्यशी पण बोललो, आदित्य पण मला बोलला की अरे अनबिलिव्हेबल रिस्पॉन्स होता. सो मला वाटतं की एकत्र आलेच आहेत. येणार की हा प्रश्न उरलाच. तुम्ही म्हणजे कुटुंब म्हणून एकत्र आलेला आहात, मराठी म्हणून, आणि 2 भाऊ एकत्र आले याचा उत्सव सगळ्यांनी साजरा केला. मग आता मनसेमध्ये मोठ्या प्रमाणात गळती का बघायला मिळते? ही नाराजी कोणाची आहे नेमकी? नाही, मला वाटतं की हे बरेचदा बोलून झालंय की शेवटी आमचा पक्ष आजपर्यंत स्वतंत्र स्वबळावर लढलाय. लोकांची मेहनत असते वगैरे, पण युती झाल्यावर कुठेतरी आपल्याला एक मागचं पाऊल घ्यायला लागतं. ही पहिली युती आहे पक्षाची ऑफिशियल, आणि मला वाटतं आत्ता पक्षाचा चढता काळ येणार आहे. त्याच्यामुळे आणि ही सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की आत्ताचे जे माझे सहकारी आहेत ते प्रामाणिक राहिले पाहिजेत. जे नाही राहत आहेत ते मला वाटतं की आमचे कधी नव्हतेच असं मी मानतो. कारण आत्ता पक्षाला पण गरज आहे, साहेबांना पण गरज आहे, आपल्या शहरांना पण गरज आहे. कारण तुम्ही ज्यांच्यावर टीका करत होता त्यांच्याच पक्षात चाललाय इतके वर्ष, म्हणजे तुमचा स्वतःचा काहीतरी मोटिव्ह आहे ना. ते स्वतःचं दुकान बसवायला चालले, हे तुम्ही समजून घ्या. विषय हे खूप क्लिअर झालं. आणि पण ज्या प्रकारे निवडणूक चालू आहे हे भीषण लेवलला चालू आहे. ज्या प्रकारे विकत घेतले जात आहेत लोक, ह्यांना काय पक्षाची आयडिओलॉजी पटलेली नाही म्हणून नाही जात आहेत. पैसे येत आहेत त्यांच्याकडे, पैसे दिले जात आहेत, पैसे वाटले जात आहेत. शिवसेना म्हटली, मनसे म्हटली तर रस्त्यावरचे पक्ष ज्यांनी लाठ्यागाठ्या खाल्ल्या, ज्यांनी आपलं रक्त सांडलं आणि न्याय मिळवून दिला, हे आतापर्यंतचं गणित आहे. अगदी बाळासाहेबांपासून आतापर्यंतचं. तुमच्या पिढीला काय वाटतं, हे खरंच कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येण्याची गरज आहे का? लाठ्याखाट्या खाण्याची गरज आहे का? प्रत्येक वेळेस नियम हे मोडलेच पाहिजे का, असं वाटतं तुम्हाला, म्हणजे तुमच्या पिढीला? नाही, ते एका उद्देशाने हे या गोष्टी करायला लागतात ना. मी आता उद्देश म्हणजे काही समोरनं गोष्टी आल्या जे आमच्या धर्मावर किंवा आमच्या भाषेवर असतील तर कुठेतरी उतरलोच पाहिजे. आणि मला वाटतं की हे आमचे दोघांचे जे हे असतील, महाराष्ट्र सैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील, मग राजसाहेबांवर पण सगळ्यात जास्त केसेस आहेत, ते पण उतरतात ना. आपण ज्या प्रामाणिकपणे लोकांसाठी उतरतो तेव्हा हा विचार नाही की केस पडू शकते.
शेवटी आपलं काम आहे शहरांसाठी आपल्या राज्यासाठी लढत राहणं. आणि मला वाटतं सत्तेत आल्यावर काय काम होऊ शकतं हे मला वाटतं नाशिकमध्ये तुम्हाला दिसलंय. तेव्हा कोणावर केस नाही पडली, गरज पण नाही पडली, तेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप पण नाही झाले. त्याच्यामुळे आम्ही काय करू शकतो आम्हाला माहिती आहे. आणि समोर सत्ताधारी असे असतील तर कुठेतरी लोकांसाठी रस्त्यावर उतरायलाच लागणार आम्हाला. पण आता खरंच ती गरज पुन्हा वाटतीये. म्हणजे बाळासाहेबांनी एक लढा उभा केला होता रस्त्यावर उतरून 1966 आता पुन्हा एकदा याच लढ्याची सुरुवात होती असं वाटतंय का तुम्हाला? माझी अशी इच्छा नाही की नेपाळसारखी परिस्थिती व्हावी. हा, जेनझीज जसे उतरले, जसे उतरले. माझी खरीच इच्छा नाही की महाराष्ट्रात मुंबईमध्ये असं व्हावं. पण जर तुम्ही हुकुमशाहीकडे गेलात तर कुठेतरी ती आग पेटणार. पण मी खतखत त्या तरुणांमध्ये सध्या बघायला मिळते या संदर्भातली. कारण अजूनही नाही, अजूनपर्यंत नाही. पण आत्ताची जी निवडणूक आहे त्याच्यानंतर मला वाटतं रिझल्ट लोकांनी आमच्या बाजूने चांगला लावला तर, नाहीतर हे चालू होऊ शकते कुठेतरी. चालू होऊ शकते. कारण पुढचे 5 वर्ष तुम्ही केंद्र त्यांच्या हातात दिलं, राज्य त्यांच्या हातात दिलं, स्थानिक स्वराज्य संस्था पण त्यांच्या हातात दिल्या. बरोबर. तर कुठेतरी एका माणसाला तुम्ही सगळी ताकद दिल्यावर काय होऊ शकतं हे आपण मला वाटतं बघितलंय 2014 पासून. पण मग जसं तुम्ही म्हणालात की आता सध्या ती परिस्थिती चायनासारखं नको व्हायला इकडे, की त्यांचेच चॅनल्स तेच दाखवतात. ते तिकडे गुगल नाही आहे, यूट्यूब नाही आहे, काहीच नाही आहे, त्यांचेच वेगळे सोशल मीडियाचे हे आहेत, तेच बघायचं तुम्ही. असं नको व्हायला इकडे. पण ती परिस्थिती होईल असं अपेक्षित वाटतं तुम्हाला सध्याचं वातावरण बघून? मला वाटतं की कुठेतरी ज्या प्रकारे आता चालू आहे ही आउटराईटली हुकुमशाही नाही आहे, पण त्या मार्गावर चालले आहेत हे लोक. 70 ठिकाणी बिनविरोधी जिंकून येतो म्हणजे काय? म्हणजे बिनविरोध म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला निवडणुकाच नको आहेत. आत्ता लागल्यात म्हणून तुम्ही 70 ठिकाणी विकत घेतलं. पुढच्या 2029 जर सांगितलं काहीतरी लॉ बी पास करून की नाही तर काय? बरोबर. पण या सगळ्या निवडणुकी संदर्भात चर्चा करताना जसं देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की राज ठाकरे हे या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त लुजर ठरतील. ते 16 तारखेला बघू ना आपण, कोण लुजर ठरतं आणि कोण हिरो ठरतं ते मला वाटतं लोक ठरवतील. पण एवढा कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स ते तुम्ही त्यांना विचारा की हा कॉन्फिडन्स कुठून येतो की निवडणूक चालू असताना 2 दिवसांनी डावसचा दौरा ठरला त्यांचा. हा कॉन्फिडन्स कुठून येतो की लगेच निघाले परदेशात? दुसरी अशी गोष्ट आहे की जसं तुम्ही मगाशी म्हणालात की हिंदुत्व आणि भाषेचा मुद्दा येणार तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार. बरोबर. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अनेकदा सत्ताधारी जे आहेत ते तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न करतात. हिंदुत्वावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करताना बघायला मिळतात. आणि हिंदुत्व जर उद्धव ठाकरे आणि ठाकरेंची जर सत्ता आली, जो झाला सोलापूरमध्ये तो हिंदू माणसाचाच खून झाला. तो जो खून झाला त्याच्यासाठी मी फडणवीस साहेबांना ती गेले 3 दिवस वेळ मागतोय भेटायची. ह्या हिंदू माणसासाठी वेळ नाही त्यांना द्यायला मला. हिंदू करता तुम्हाला त्याच्यात धर्म आणायचाच आहे तर ही गोष्ट ह्याच्यात तुम्हाला माणूस म्हणून तुम्हाला नाही वाटत तुम्ही न्याय दिला पाहिजे त्या परिवाराला? दर वेळेला कुठचे तरी मतं विभागणी करणारी हिंदू मुस्लिम काढायचं. रजा अकादमीनी मोर्चा काढला तेव्हा पहिले उतरणारे राजसाहेब होते. तेव्हा हे कुठे होते? शेपट्या टाकून कुठचे भाजपचे कार्यकर्ते उतरले? भोंग्यांचा विषय राजसाहेबांनी घेतला. झाले का भोंगे बंद? त्यांचीच सरकार आहे ना. आपण भोंगे बंद करून दाखवले तेव्हा. ह्यांनी केले का? उगाच आपल्याला कुठेतरी आपल्यात फूट पडण्यासाठी काहीतरी मुद्दे काढायचे. धर्मावर जायचं, भाषेवर जायचं, जातींमध्ये जायचं. ह्या गोष्टींमध्ये पडू नका आता. पण या संदर्भात बोलताना त्यांचं असंही म्हणणं आहे की जर ठाकरेंच्या हाती सत्ता दिली मुंबई महानगरपालिकेची तर मोहम्मद लँड होईल. मुंबई बदललेली दिसेल तुम्हाला. मी तुम्हाला शब्द देतो. नाशिकमध्ये ह्यांनी दत्तक घेऊन काय झालं? नाशिक दत्तक घेतलेलं ना. परत रस्त्यांवरचे कॉन्ट्रॅक्ट निघाले, परत खड्डे आले. तिकडे आता मला वाटतं 3 दिवसाआड एक खून होतोय. कोयते बिते घेऊन फिरतात लोक. तिकडे नाशिक गँगवॉर वाढलाय, ट्रॅफिक वाढलाय. जे आम्ही काम करून ठेवलेलं ते पण बंद केलं, बोटॅनिकल गार्डन वगैरे. ते पण तुम्हाला जपता नाही आलं. मग CSR फंड मधून जे आहे ते असे अनेक उपक्रम राबवू असं पैसे आश्वासन खाता देखील नाहीत दिलं ना, जातंय म्हणून CSR फंड यांना आणायचं नाहीये. हिंदुत्वाचा मुद्दा, मराठीचा मुद्दा, असे मुद्दे सध्या राजकीय या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहेत. दुसरीकडे आपण बघितलं तर सध्या सर्वसामान्यांचे मुद्दे देखील मोठ्या प्रमाणात आहे. जर ठाकरेंची सत्ता आली तर कुठल्या गोष्टीकडे जास्त प्राधान्यानं पाहिलं जाईल? मी माझे वचननामा खूप मोठा आहे पण मी माझे तुम्हाला मुद्दे सांगतो.
की पहिलं तर कॅन्सरचं रुग्णालय, जी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी स्वानुभवाने मी तुम्हाला सांगतो की हे मला एक करायचं आहे. अर्ली डिटेक्शननी काय होऊ शकतं हे मी अनुभवलं आहे. लहान मुलींसाठी मला वाटतं गार्डन्स, पार्क झाली पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांची सगळ्यात मोठं ग्रंथालय बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने, जी त्यांना सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल मला वाटतं. ही राजसाहेबांची संकल्पना आहे. हे झालंच पाहिजे. जगातनं लोक आली पाहिजेत ते ग्रंथालय बघायला. हे असे काही 4-5 विषय आहेत जे माझ्या खूप जवळचे आहेत, जे मला वाटतं आम्ही करून घेऊ. महिलांसाठी स्वच्छता केंद्र हे किती महत्त्वाचं आहे. मी बाथरूम्स जाऊन आत नाही जाऊन बघत, पण पुरुषांच्या गेल्यावर मला कळतं की महिलांची काय परिस्थिती असेल. हे मला वाटतं प्रत्येक 2 किंवा 3 किलोमीटरवर पुरुषांसाठी आणि महिलांसाठी एक उत्तम स्वच्छता केंद्र, एक स्वच्छता केंद्र पाहिजे. सो हे काय विषय आहेत, हे मला वाटतं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जवळचे विषय आहेत, जे आजपर्यंत का नाही होऊ शकले मला कळलं नाही. खूप सहज होणारे विषय आहेत. पाण्याचा प्रश्न, पाण्यावर आपण 50 वर्ष झाली आपण पाण्यावर लढतोय माहीमसारख्या भागात. हे सगळे महत्त्वाचे मुद्दे. खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यामधले ह्या विषयांवर मी काम करेन. नक्कीच. अमितजी, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण बघतोय की या ठिकाणी अमित ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाचे आणि रोखठोक असे मुद्दे मांडलेले बघायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकी वर्ष या ठिकाणी खरं तर सत्ता जी आहे ती बघायला मिळत आहे. केंद्रात, राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जी आहे ती भाजपची सत्ता बघायला मिळते. मात्र तरी देखील या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक सोयी सुविधांचा अभाव का, असा सवाल देखील त्यांनी या निमित्तानं विचारलाय. सोबतच विकासाचा आलेख जो बोलला जातो तो नक्कीच तशा पद्धतीचा आहे का, लोकांपर्यंत विकास पोहोचत नसल्याची खंत देखील त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवली आहे. या ठिकाणी वेळ झाली इथेच थांबवायची. तुम्ही पाहत राहा साम टीव्ही न्यूज.